नमस्कार. आज संस्कार व्याख्यानमालेचं हे 48वे वर्ष आहे आणि आजचा पहिला दिवस आहे. आपल्या माननीय वक्त्या सुप्रिया राज यांचं आणि आपल्या सगळ्या उपस्थितांचं आता मी स्वागत करते. माझं नाव सुरुची लेले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करावा अशी मी सुप्रिया राज यांना विनंती करते. सुप्रियाताईंनी व्यासपीठावर आपलं स्थान ग्रहण करावं अशी मी पुन्हा त्यांना विनंती करते. आता कार्यक्रमाची सुरुवात आपण दरवर्षीप्रमाणे ध्वजगीताने करतो, त्यामुळे आर्याला ध्वजगीत सादर करण्यासाठी मी पाचारण करते. अखिल हिंदू विजय ध्वज हा उभवूया पुन्हा ध्वजतो लढवूया पुन्हा. या ध्वजासची त्या काली रोविती पराक्रमशाली रामचंद्र लंकेवरती वधुनी रावणा ध्वज हा उभवूया पुन्हा ध्वजतो लढवूया पुन्हा. करीत जय सिकंदर स्वारी चंद्रगुप्त ग्रीकांमारी हिंदुकुश शिखरी चढला जिंकुनी रणा ध्वज हा उभवूया पुन्हा ध्वजतो लढवूया पुन्हा. रक्षणी ध्वजाच्या ह्याची शाली वाहनाने साची उडविली शकाची शकले समरी त्या क्षणा ध्वज हा उभवूया पुन्हा ध्वजतो लढवूया पुन्हा. हाणिले हुसकिता जेथे हुणासी विक्रमादित्य हाची घुमवी मंदोसरच्या त्या रणांगणा ध्वज हा उभवूया पुन्हा ध्वजतो लढवूया पुन्हा. जय जय हिंदू सम्राटे अश्वमेध केले मोठे करीत पुढती गेला हाची विजय घोषणा ध्वज हा उभवूया पुन्हा ध्वजतो लढवूया पुन्हा. उगवुनी सूड हिंदूंचा मदमर्दुनी मुस्लिमांचा शिवराय राय गडी करीती वीर पूजना ध्वज हा उभवूया पुन्हा ध्वजतो लढवूया पुन्हा. ध्वज हाची धरुणी दिल्लीला वीर बाहू भाऊ गेला मुसलमीन तक्ता फोडी हाणुनी घणा ध्वज हा उभवूया पुन्हा ध्वजतो लढवूया पुन्हा. आंग्ल दैत्य तोची आला सिंधुतून निघाली घाला बुडविला सिंधुतची त्याही करुणी कंदना ध्वज हा उभवूया पुन्हा ध्वजतो लढवूया पुन्हा. अखिल हिंदू विजय ध्वज हा उभवूया पुन्हा ध्वजतो लढवूया पुन्हा ध्वजतो लढवूया पुन्हा.
नमस्कार. व्याख्यानाला सुरू करण्यापूर्वी एक नम्र विनंती आहे की आपापले मोबाईल फोन कृपया सायलेंटवर ठेवावेत आणि मधल्या खुर्च्या आहेत रिकाम्या तर त्या ऑक्युपाय कराव्यात आणि पुढे पण जागा आहे तर कृपया तिथे स्थानापन्न व्हावं अशी विनंती करते सगळ्यांना. बोरिवलीतील एक आदरणीय व्यक्तिमत्व श्री जनार्दन कामत यांचं नुकतंच निधन झालं आहे. संस्कार व्याख्यानमालेशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. जनसेवा केंद्र या संस्थेच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष या उपक्रमात त्यांनी देणगी देऊ केलेली आहे आणि त्यांच्या स्मृतीस अभिवादन म्हणून यावर्षी या मंचाला त्यांचं नाव देण्यात आलेलं आहे. आता मी आपल्या प्रमुख वक्त्या आहेत त्यांची ओळख करून देते. सुप्रिया राज यांचं शिक्षण MCA मास्टर इन कम्प्युटर ॲप्लिकेशन्सची डिग्री. रूढार्थाने त्या IT क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत, पण मुळातच हटके विचार करण्याची सवय असल्याने त्यांनी आपल्या मुलींना शाळा सोडून स्वतः शिकण्यासाठी प्रोत्साहन दिलं. म्हणजे होम एज्युकेशन आपण जे म्हणतो ते त्यांनी स्वतः आत्मसात करून आपल्या मुलींना शिकवायसाठी त्या प्रवृत्त झाल्या. आज एक बर्कले युनिव्हर्सिटीमधून PhD करत आहे त्यांची एक मुलगी आणि दुसरी क्लिनिकल काउन्सिलिंगमध्ये मास्टर्स करत आहे. मुलींच्या होमस्कूलिंग दरम्यान काश्मीरचा अभ्यास करायला हे कुटुंब गेलं तेव्हा एकटीने LOCला जायची प्रेरणा सुप्रियाताईंना मिळाली. ती त्यांची पहिली सोलो ट्रिप होती. त्यानंतर भारतभर अनेक राज्यात त्यांनी सोलो ट्रिप्स केल्या. या प्रवासाचा अनुभव काश्मीरियत या पुस्तकात त्यांनी मांडला आहे. नुकताच या पुस्तकाला साहित्य संघाचा मानाचा पुरस्कारही लाभला आहे. सुप्रिया त्यांच्या व्यक्तिमत्वाचा आणखी एक आयाम म्हणजे त्यांनी क्लिनिकल काउन्सिलर या नात्याने इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकणाऱ्या मुलांपासून दुर्लक्षित, गतिमंद, कॅन्सर झालेले, चिल्ड्रन इन कॉन्फ्लिक्ट विथ द लॉ, स्ट्रीट चिल्ड्रन, ड्रग घेणारी स्टेशनवरची मुलं, अशा सर्व प्रकारच्या मुलांबरोबरही काम केलं आहे. आज जवळजवळ 10,000 मुलांनी त्यांच्या सल्ल्यांचा लाभ घेतला आहे आणि त्यांनी नाशिकला मुलांचं एक शेल्टर होम तयार केलं आहे. शिवाय टेड कॉन्फरन्समध्ये वक्ता होण्याचा मानही त्यांना मिळालेला आहे. आता आपण वळूया जरा काश्मीरियत या पुस्तकाकडे. भौगोलिकदृष्ट्या काश्मीर हे भारताचं नंदनवन संबोधलं जातं. तिथल्या संस्कृत आणि पर्शियन परंपरेचं संचित स्थानिकांनी जपलं आहे. पर्यटक नसलेली अशी तिथली सीमेवरच्या आडगावांची शोधकथा आपल्याला सुप्रिया राज जोशी यांच्या काश्मीरियत या पुस्तकात वाचताना अनुभवायला मिळते. त्यांचा ह्या पुस्तकातील रोमांचकारी, धाडसी आणि अचंबित करणारा अनुभव गाठीशी घेऊन आज त्या खुद्द आपल्याबरोबर प्रमुख व्याख्यात्या म्हणून उपस्थित आहेत. त्यांचा हा काश्मीरियत प्रवासरूपी रिपोर्टाज ऐकायला आपण सगळेच उत्सुक असाल. त्यासाठी आता मी माझे 2 शब्द संपवून व्याख्यान सुरू करावं अशी त्यांना विनंती करते. धन्यवाद. सगळ्यांचं आजच्या संध्याकाळी स्वागत. पहिल्याच दिवसाची जबाबदारी माझ्यावरती टाकली आहे. तर या गप्पा गोष्टी ऐकण्यासाठी तुम्ही सगळेजण काश्मीरच्या प्रेमाने आलेले असाल कदाचित. आणि जेव्हा काश्मीरच्या प्रेमात आपण पडतो ना तेव्हा आपल्या डोळ्यासमोर असतं की हिमालयाच्या रांगा, त्याच्यामध्ये बर्फात जाऊन खेळायचं आणि शिकारामधून फिरायचं, हाऊसबोटीमध्ये राहायचं, फुलबागा बघायच्या. तिकडच्या नद्याही फार सुंदर आहेत आणि नद्यांच्या पाठी जंगलं आहेत आणि तिकडे आपण फोटो काढायचे. पण जेव्हा हिंदुस्तान पाकिस्तान यांच्यामधली सीमा असा जेव्हा उल्लेख केला जातो तेव्हा तिकडे काय आहे हे नेमकं माहिती नसतं ना. नक्कीच तिकडे बलाढ्य हिमालय आणि नद्या असतीलच, पण डोळ्यांनी कोणी ते पाहिलेलंच नाही. आणि आपण इकडे टेलिव्हिजनवरती त्या बातम्या बघतो आणि पेपरामध्ये ज्या वाचतो त्याच्यामधनं आपल्याला एवढं नक्की माहिती असतं की ती काही फिरायची ठिकाणं नाही आहेत. आणि आत्तापासनं 10 वर्षांच्या पेक्षा जास्त वर्षांपूर्वी तिकडे तर खरं जाण्याचा विचार करण्यासारखी सुद्धा परिस्थिती नव्हती. एखादा पत्रकारही जिकडे पोहोचलेला नव्हता अशा ठिकाणी 24 दिवस मी प्रवास केला. पण का? असं कोणाला तरी का वाटावं की
तिकडे जाऊन काहीतरी वेगळं बघण्यासारखं आहे. तेच सौंदर्य, तोच हिमालय, त्याच नद्या, त्याच फुलबागा आणि तितक्याच सुंदर तरुणी श्रीनगरमध्ये सुद्धा बघायला मिळतात की. त्याचं असं झालं की आमच्या आत्ताच जसं तिने सांगितलं तसं आमच्या दोन्ही मुलींनी 7वी नंतर शाळा सोडून दिली आणि त्यांनी होमस्कूलिंग सुरू केलं. आणि ते होमस्कूलिंग करत असताना आम्ही एक एक विषय कसे शिकायचो की पुस्तकं ठेवली होती बाजूला आणि त्यांना जो विषय शिकावासा वाटेल त्या विषयासाठी आम्हाला जे काही रिसोर्सेस गोळा करता येतील ते आम्ही करायचो आणि सगळे मिळून तो विषय शिकायचा प्रयत्न करायचो. एकदा दोघीजणी काश्मीरबद्दल काहीतरी बोलत होत्या आणि मला असं वाटलं की यांना काय माहिती आहे काश्मीरची. बरं, काश्मीरची माहिती काढण्यासाठी, काश्मीरच्या कॉन्फ्लिक्टची माहिती काढण्यासाठी यांना एखादं पुस्तक देऊ तरी मला तर ते पुस्तक माहिती पाहिजे. अशा वेळेला मी ठरवलं की प्रत्यक्ष काश्मीरला जाऊनच काश्मीरचा प्रश्न समजून घ्यायचा. आणि खरं मी त्या पुस्तकातही लिहिलेलं आहे की माझ्या अख्ख्या गोष्टीतला सगळ्यात मोठा व्हिलन कोण असेल तर तो माझा नवरा. त्याला माझं हे असं साहस अजिबात पसंत नाही आहे, अजूनही पसंत नाही आहे. तर त्याला कसं सांगायचं की आपण काश्मीरला जायचं आहे ते हाऊसबोटीमध्ये राहण्यासाठी आणि शिकारामध्ये फिरण्यासाठी नाही, तर काश्मीरचा प्रश्न समजून घेण्यासाठी. पण कसं तरी एकदा राजला सांगितलं की आपल्या मुली होमस्कूलिंग करता आहेत आणि आपली ती जबाबदारी आहे की त्यांना अशा ठिकाणी घेऊन जाणं जिकडे त्यांच्या ज्ञानात वगैरे भर पडेल. हे सगळं कबूल करत असताना राजला अजिबात माहिती नव्हतं की काश्मीरला गेल्यानंतर पुढे आपल्या पुढे काय वाढून ठेवलेलं आहे. आम्ही जेव्हा तिकडे गेलो आणि मला असं वाटतं 4-5 दिवस आम्ही हाऊसबोटीत राहिलो आणि शिकारामधनं फिरलो आणि फुलबागा पाहिल्या आणि बर्फामध्ये जाऊन खेळलो. आणि जेव्हा ते दिवस संपले त्याच्यानंतर आम्ही एका गावाला गेलो जिथे अननेम्ड ग्रेवयार्ड्स म्हणजे निनावी कबरी होत्या. आणि त्या निनावी कबरी का आहेत तर रात्री अपरात्री ज्यांचा एन्काउंटर होतो त्यांची नावं सुद्धा पोलिसला किंवा आर्मीच्या ऑफिशियल्सला माहिती नसतात आणि त्यांना दफन तर करायचं असतं. म्हणून रातोरात ते मेलेली प्रेतं त्यांच्याकडे आणली जायची, ज्या बाबांचं नाव होतं अत्ता मोहम्मद, आणि त्यांना ती प्रेतं रातोरात दफन करावी लागत होती. पण त्यांच्या कबरींवरती लिहायला त्यांच्याकडे नावं नव्हती. आणि अता मोहम्मद बाबांनी आम्हाला अनेक गोष्टी सांगता सांगता एक गोष्ट अशीही सांगितली की ही कबर आहे ना, ही 13 वर्षाच्या मुलाची आहे. ही गोष्ट ऐकून आम्ही जेव्हा दुसरीकडे गेलो त्या गावाचं नाव आहे दर्दपोरा. त्या दर्दपोरा गावातला अगदी पाकिस्तानला लागूनच त्याचे डोंगर रांगा आहेत आणि तिकडचे सगळेच तरुण पाकिस्तानमध्ये जाऊन शस्त्र आणायला मदत करायचे. आणि एक दिवस असा आला की त्या गावामध्ये एकही तरुण राहिला नाही. पण ज्या सगळ्या विधवा पाठी राहिलेल्या आहेत त्यांची काय चूक होती. त्यांना मुस्लिम लॉ प्रमाणे विधवा हा दर्जाही प्राप्त होणार नाही, कारण त्यांच्या नवऱ्याचं प्रेतही कुठेतरी असंच निनावी कबरीमध्ये गाडलं गेलेलं आहे. आणि जोपर्यंत नवऱ्याचा पत्ता लागत नाही, त्याच्या प्रेताचा पत्ता लागत नाही, तोपर्यंत त्यांना विधवा म्हणून कसं ठरवलं जाणार. त्याच्यामुळे या दर्दपोरा गावामध्ये जिकडे 100% बायका विधवा होत्या त्या गावामध्ये जाऊन जेव्हा आम्ही मुलाखत घेतली तेव्हा आमच्या अंगावरती काटे उभे राहिले होते. पण मालविका राधा त्यांचं काम चोख करत होत्या. त्यांना काम दिलं होतं की जे मी बोलताना जे काही समोर येत आहे ते त्यांनी कॅमेरामध्ये टिपून घ्यायचं. आमची बातचीत झाल्यानंतर जेव्हा मालविका, राधा, राज त्या डोंगरावरनं खालती उतरत होते तेव्हा माझ्याबरोबर डोंगरावरनं खालती उतरताना हातात शस्त्र असणारे लोक बरोबर होते. त्यांचा जो म्होरक्या होता त्यांनी मला विचारलं, इतनी सारी बातचीत आपने की लेकिन आपने आपका धर्म नहीं बताया. अर्थातच राज, मालविका आणि राधा पुढे गेले असल्यामुळे मला असं वाटलं की इकडे त्यांनी मला काही केलं तर त्यांना काही कळणारही नाही. फक्त माझी निनावी कबर कुठे होणार आहे आता मलाच माहिती नव्हतं. थोडं अंतर होतं आमच्यात आणि मी घाबरले हे
नक्कीच तुम्हाला कळत असेल, खूप छोटा वर्ड आहे तो. पण त्यातल्या त्यात मी सांगितलं, मेरे लिए सब धर्म समान है. पण त्याचा प्रश्न वेगळाच होता. त्यांनी म्हटलं की लेकिन आपने आपका धर्म नहीं बताया. मैं म्हटलं वैसे अगर पूछे तो मैं जन्म से हिंदू हूं. आणि ते पुरतं करता करता वाक्य त्याच्या तोंडून बाहेर पडलं, ये बताकर आपने बडी गलती कर दी. आता विचार करा, त्यावेळेला मला काय झालं असेल. मला आजही तो प्रसंग सांगताना बरोबर डोळ्यासमोर उभा राहतो की ते एकच क्षण. पण त्यावेळेला मला असं वाटलं की सीतामाईला जसं धरतीने आतमध्ये घेतलं ते मरण बरं होईल. पण त्याच्यानंतर त्यांनी वाक्य म्हटलं की आप इतनी अच्छी तालीम जो आपके बेटियों को खुद दे रहे हो, अगर आपको किसी ने आपका धर्म पूछा तो ये बताया कीजिए की मानवता मेरा धर्म है. त्या जिहादी माणसाच्या तोंडून हा मानवतेचा शब्द जेव्हा मी ऐकला, त्याच्यानंतर माझं कुतूहल खूपच वाढलं. या सगळ्याच्या प्रश्नाच्या पाठी कुठेतरी मानवतेला जागा तरी आहे का, हे शोधायचं मला ध्यास लागला असं म्हणता येईल. त्याच्यात अजून एक गोष्ट झाली. गुरेज असं तुम्ही तुमच्या मोबाईलवरती सर्च केलं की तुम्हाला कळेल. काश्मीर व्हॅलीच्या अगदी उत्तरेला पाकिस्तानला लागून गुरेज नावाची एक व्हॅली आहे, जिकडे 10 वर्षापूर्वी किंवा आम्ही जेव्हा फॅमिली ट्रिप केली तेव्हा तिकडे जाण्याची गोष्ट सुद्धा कोणी बोलू शकत नव्हतं. तिकडे जायला परमिट सुद्धा कोणाला मिळत नव्हतं. अशा स्थितीत मुंबईची ऑफिसेस आणि पोलीस स्टेशनच्या फेऱ्या घालून घालून मी आमच्या फॅमिलीसाठी परमिट मिळवणारी फक्त एकटीच रहिवाशी होते, भारतीय रहिवाशी. आणि ते घेऊन मी तिकडे गेल्यानंतर गुरेजला जाताना जो राजधान पास आहे, जो अक्षरशः मृत्यूचा पास मानला जातो, अतिशय धोकादायक अशा वळणामध्ये राजधान पास मोडला जातो. ती घाटी पास म्हणजे घाटी. अशा घाटातनं जाताना वादळ सुरू झालं बर्फाचं. अचानक 2, 3, 4 फूट बर्फ साचायला लागला. संध्याकाळची सहसा हीच वेळ होती. आणि आमच्या गाडीचे जे ड्रायव्हर होते ते म्हणाले की अब आगे नहीं जा सकते, क्योंकि इधर जब 12-13 फुट बर्फ बनता है तब अगले 6 महीने के लिए गुरेज पूरी दुनिया से कट होता है. आणि अशा वादळामध्ये आम्ही ज्यांच्या घरी राहिलो ती गुज्जरचं घर होतं. तुम्हाला गुज्जर माहितीये की नाही माहिती नाही, पण थोडेसे तापट डोक्याचे आणि स्वतःलाच राजे समजणारे आणि राजासारखे राहणारी ती गरीब लोक. आणि जेव्हा आम्ही त्यांच्या घरी एका रात्री, कारण दुसरीकडे तिकडे हॉटेलची वगैरे व्यवस्थाच नव्हती, म्हणून त्यांच्या घरी जेव्हा आम्ही ती रात्र घालवली तेव्हा दहशतवाद, स्वातंत्र्य, भारत, सीमा, हिंदुस्थान आणि पाकिस्तान या विषयावरती अनेक गप्पा झाल्या. अर्थातच त्यांची मतं आमच्या मताहून संपूर्ण विरोधात होती, पण आम्हाला भीती नाही वाटली. आमच्या मतांचा सुद्धा आदर केला गेला आणि शेवटपर्यंत आम्ही मात्र म्हणतच राहिलो की तुम्ही जे म्हणताय ते आम्हाला अजिबात मान्य नाही. पण आम्हाला मुळीच वाटलं नाही की इकडे आपल्या केसाला सुद्धा धोका आहे. हे सगळं झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा आम्ही गुरेजला पुढे जायला निघालो तेव्हा पाऊस तर थांबला नव्हताच आणि अचानक आम्हाला निर्णय घ्यावा लागला की गुरेज तसंच सोडायचंय आणि पाठी जायचंय, कारण पुढे जाणं खूप धोकादायक होतं. पण त्याच वेळेला ज्या गुज्जरच्या घरी राहिलो होतो त्यांनी माझ्या डोक्यात एक किडा सोडला. तो किडा असा होता की गुज्जर में जो बात आप देखोगे तो आपको सब समझ आ जाएगा. म्हणजे खरं जे गुपित लपलं होतं ते गुरेजमध्ये लपलं होतं. आणि इतकी धावाधाव करून मी जे परमिट मिळालं होतं मला, ते सोडून आम्हाला परत यावं लागणार. मी सोडून बाकी सगळे जण ह्याच्यासाठी तयार होते. मी राजला तरीही सांगत होते की जाऊया ना, काय होतं ते बघता येईल. पण 3 विरोधात 1 माझं काही चाललं नाही आणि आम्हाला परत यावं लागलं. त्याच्यामुळे अर्थातच माझी जायची, जे सगळं सीमा बघायची जो ध्यास होता तो अर्धा राहिलेला होता.
आणि त्याच्यानंतर एक दिवस जेव्हा ते स्वप्न मला झोपू देईना, तेव्हा मी राजला म्हटलं की राज, आपलं गुरेज राहिलंय रे, आणि तिकडे उरीला सुद्धा ती बॉर्डर आहे, आणि तिकडे टिटवाळला तर अगदी बघण्यासारखं आहे, तर आपण काश्मीरला जाऊया का? राज म्हणाला, आता बास झालं, तू जे काश्मीर दाखवलंयस ना त्यांनी आमचं पोट भरलंय, आता आम्हाला मुळीच यायचं नाही. माझ्याकडे दुसरा उपाय नव्हता, कारण ते स्वप्न मला झोपू देत नव्हतं. म्हणजे कुठेतरी आपण असं वाचलंय नाही का, की जे झोपू देत नाही ते खरं स्वप्न होतं. सकाळी उठून विसरून जातो ते स्वप्न तर येतात आणि जातात. आणि अशा वेळेला माझी सासू, जी माझ्या प्रत्येक भाषणाला उपस्थित असते, पण आज ती येऊ शकलेली नाहीये, तिने एक दिवस सांगितलं, कशाला अडवतात तिला, जाऊ देत ना, तिकडेही तिला चांगली माणसं भेटतील, तुम्हाला नाही जायचं तर नाही, पण तिला एकटीला जिथे जायचं तिकडे प्रवास करून येऊ दे. त्यावेळेला कदाचित तिलाही माहिती नव्हतं की मला जिकडे जायचं आहे त्याच्यासाठी जाण्यासाठी परमिटही अवेलेबल नाही आहे, आणि खुद्द काश्मीरी लोकही तिकडे कधी गेलेले नाही आहेत. पण तिने असं बोलल्याबरोबर आमच्या घरातल्या मुख्य माणसानेच कौल दिल्यानंतर मी माझं तिकीटही काढून टाकलं. जेव्हा मी काश्मीरच्याच एका माणसाला माझी लिस्ट दाखवली आणि मी सांगितलं की मला खरंच राहवत नाहीये आणि काहीतरी तिकडे गुपित लपलंय आणि काहीतरी सत्य लपलंय आणि जे मला शोधून काढायचंय, म्हणून मला जायचंय, तेव्हा त्यांनी म्हटलं, खुद्द श्रीनगरमध्ये राहणारे ते आमचे मित्रच आहेत, त्यांनी म्हटलं, आप पागल तो नहीं हो, हम खुद कश्मीरी होकर भी ये सब जगहों पर जाने का सोच भी नहीं सकते, और आप एक लड़की होकर ये जगहों पे घूमोगे. त्यांनी तसं म्हटल्यानंतर माझ्या डोक्यात अजून एक प्रकाश पडला की मी स्त्री आहे म्हणून तर हे सगळं जग मला थांबवत नसेल. पण त्याच्याबरोबर मला एक नक्की माहिती होतं की बाळाला जो जन्म फक्त स्त्रीच देऊ शकते आणि पुरुष देऊ शकत नाही. आणि मला खरंच असं वाटतं, आता जरी सगळे एवढे पुरुष समोर आहेत तरी मला खरंच असं वाटतं की घराघरातली भांडणं पाहिली तरी मला असं वाटतं की घरातल्या स्त्रीला ना 100 कामं खूप डोक्याने छान करता येतात. आणि आपल्याकडे एवढं कौशल्य असून सुद्धा पुरुष प्रधान संस्कृतीत एका स्त्रीने फिरायचं म्हटलं तर अख्खं जग विरोधात उभं राहतं. आणि मला खरंच वाटलं की माझ्या त्या आंतरिक शक्तीवरती मी विश्वास ठेवावा. त्या क्षणी वाटलं. त्यावेळेला माझ्याकडे काही बातम्या तर डाउनलोड केलेल्या आहेत त्या तारखेच्या, की सगळीकडे बातम्या प्रदर्शित होत होत्या की किती आतंकवाद ह्याच ठिकाणी माजलेला आहे जिकडे मला जायचं आहे. आणि त्याच्यातच दरडी कोसळली आणि तिकडचे अनेक रस्ते बंद झाले, कारण बेमौसम बरसात एप्रिलमध्ये सुरुवात झाली होती. आणि तरीही अतिशय शांत मनाने घरी ह्या सगळ्या बातम्यांचा मुळीच वाच्यता न करता मी माझ्या वेळेनुसार काश्मीरला निघाले. आता एवढं सगळं केल्यानंतर चॅलेंजेस काय आली असतील याची तर कल्पनाच करता येणार नाही. मला सुद्धा आत्ता सगळं आठवलं की थोडं गोष्टीसारखंच वाटतं. पण सगळ्यात मोठं पहिलं चॅलेंज होतं की माझे जे मित्रमैत्रिणी होते ते मला विचारत होते, एकटीच जाणार किंवा अगदी अनोळखी लोक सुद्धा, राजूला घेऊन नाही जाणार का? याचं उत्तर माझ्याकडे नव्हतं. आपल्याकडे फार सहज असं ठरवून गेलेलं आहे की नवऱ्याबरोबर प्रवास करायचा किंवा मुलाबाळांना घेऊन प्रवास करायचा, पण ज्या प्रवासात राजला, मालविकाला आणि राधाला इंटरेस्टच नाही असा प्रवास मी एकटी सुद्धा करू शकते हे माझ्या आजूबाजूच्या समाजाला मान्यच नव्हतं. दुसरं मला सांगायचे की मुसलमानाची जात ती एक ना एक दिवस घात करणारच. मलाही भीती वाटायचीच. म्हणजे लोकांना कधी कधी असं वाटतं की ही फार धीराची मुलगी आहे, तसं अजिबात नाहीये. असं ऐकलं की माझ्या पोटात गोळे यायचे. पण मला असं कधीच वाटलं नाही की पोटात आलेल्या गोळ्यामुळे मी ती वाट बदलावी. मला असं वाटतं, आपण नाही का घाबरत घाबरत सुद्धा जत्रेच्या पाळण्यात कसे बसतो, वरती जाऊन ओरडतो आ असं, पण आपल्याला बसायला आवडतं. तसं मला ती भीती वाटली तरी मी ठरवलं होतं की आपण पुढे जाऊन बघायचं काय होतं. आणि मी निघाले. आणि त्याच्यानंतरचं चॅलेंज हे होतं की श्रीनगरमध्ये मला माझे पहिले जे हितचिंतक आणि मित्र वाटले
आणि पहिल्याच दिवशी ते मला म्हणाले की आपण दल लेकला फिरायला जाऊया का, आणि मला असं वाटलं चला कोणीतरी माझ्याबरोबर आहे, आणि म्हणून मी त्यांच्याबरोबर गेले. त्यांनी परतीच्या प्रवासात तिकडनं माझ्या हॉटेलवरपर्यंत येताना हळूहळू त्यांचा हात सरकवत माझ्या मांडीशी आणला. मी काय करणं अपेक्षित होतं तेव्हा मला नक्की नाही माहिती, पण मी त्यांना म्हटलं अगर आप मुझे ऐसी वैसी लड़की समझ रहे हो तो मैं हूं नहीं. तर त्यांनी माझ्यावरती इतक्या जोरात ओरडायला सुरुवात केली, मला असं नाही सांगता येणार, पण मी जे बोलत होते ते, मला काय बोलत होते तेही नीट नाही सांगता येणार, पण ते जोर जोरात माझ्याहून बोलायला लागले आणि मला खूप घाबरायला झालं. आणि त्यांनी हात तर काढून घेतला, पण त्यांनी त्याच्यानंतर जेव्हा माझ्या हॉटेलच्याकडे गाडी आणून उभी केली आणि मी गाडीतनं उतरून पुन्हा माझ्या घरी चालत होते हॉटेलमध्ये, तेव्हा पाठून हा माणूस येईल का काय अशी मला खूप भीती वाटत होती. ते आले नाहीत हा दुसरा प्रश्न आहे, पण असे अनुभव पहिल्याच दिवशी आल्यानंतर श्रीनगर सोडून संपूर्ण माहिती नसलेल्या अज्ञात प्रदेशात जाण्यासाठी मी का तयार झाले. अनेक जणांना असं वाटतं की हे खूप मोठंच साहस आहे आणि असं साहस करायला पाहिजे नाही, पण सगळ्यात शेवटी आपण हे बघूया की या प्रवासाने मला काय दिलं. त्याच्या आधीचं पुढचं चॅलेंज हे होतं की मी घातलेले कपडे बघून लोक मला अक्षरशः वेडी किंवा ISISची एजंट हेच मानायचे. त्याच्यामुळे मला परमिशन किंवा परमिट द्यायला कोणीही तयार नव्हतं. अशा वेळेला जिकडे पत्रकार सुद्धा पोहोचलेला नाहीये अशा ठिकाणी पोहोचणं हे सुद्धा एक चॅलेंजच नाही का. पण आत्ताच मी ताईंच्या घरी जेव्हा बसले होते तेव्हा मी एका व्हॅल्यूचं डोक्यामध्ये आलं ते सांगितलं, ज्याचं नाव आहे शरणागती. जेव्हा आपण काहीच करू शकत नाही, जेव्हा आपले हातपाय गळून गेलेले असतात आणि पोटात गोळा असतो आणि डोक्यामध्ये पुढची वाट कुठे चालावी, कशी चालावी हे माहिती नसतं ना, तेव्हा आपण सगळं सोडून त्याच्यावरती टाकून द्यायचं असतं. आता तो कोण आहे, मी स्वतःच नास्तिक असल्यामुळे तो कोण आहे ते मला माहिती नाही. मला एवढंच माहिती होतं की माझ्यामध्ये ताकद नव्हती, पण तिकडनं मागे फिरायची माझी तयारी नव्हती. मरणही आलं तरी 72, भूक लागली तरी 72, बाहेर झोपायला लागलं तरी 72, पाणी नाही मिळालं तरी 72, पण मला पुढे जाऊन जी गोष्ट मला झोपू देत नव्हती त्याला फेस टू फेस बघायचंच होतं. गोष्टीमध्ये एक अजून आपण मसाला ऍड करूया. जे माझं अजून एक चॅलेंज मला सांगायचं आहे की हा सगळा प्रवास करताना माझ्याजवळ पैसे नव्हते. पैसे असतीलच कसे, समोर एखादं दुकान असेल तर आपण पैसे देऊन काहीतरी विकत घेऊ शकतो, किंवा राहायची व्यवस्था जिकडे आहे तिकडे आपण पैसे देऊन राहू शकतो, रेस्टॉरंटमध्ये पैसे देऊन खाऊ शकतो. मला जिथे जायचं होतं तिकडे ह्याच्यापैकी काहीच नव्हतं. मग पैसे नेऊन मी देऊ कुणाला, व्यवहार करू कोणाबरोबर. तरी जाता जाता खूपच भीती वाटली म्हणून मी 5,000 रुपये घेऊन निघाले होते घरून. मला पण भीती वाटायची की 5,000 रुपये संपले अचानक तर माझं काय होईल. आणि त्या 5,000मध्ये 24 दिवस LOC वरती फिरून मी जेव्हा परत आले तेव्हा 2,300 रुपये माझ्या खिशामध्ये शिल्लक होते. माझ्या प्रवासाचं आता आपण एक एक काय मिळकत होती त्याच्यातली ही सगळ्यात पहिली मिळकत आहे. त्याचं असं झालं की मी जेव्हा पहिल्यांदा उरी बॉर्डरला गेले तेव्हा रात्री बेमौसम बरसात झाल्यामुळे खूप पाऊस पडत होता आणि तिकडे राहायचीही व्यवस्था नव्हती. तेव्हा माझं सामान मी एका हॉटेलमध्ये ठेवलं होतं, एका रेस्टॉरंटमध्ये ठेवलं होतं. एक छोटीशी टपरी होती. जेव्हा मी माझ्या परमिटचं काम, अर्थातच ते काम झालं नाही, बॉर्डरवरती जाणं माझ्यासाठी एवढं सोपं नव्हतं. जेव्हा त्या कामामध्ये नाकाम होऊन मी जेव्हा परत आले आणि मी म्हटलं की इधर किधर रहने की व्यवस्था हो सकती है, ते म्हणाली रहने की व्यवस्था, इधर तो रहने जैसा कुछ है ही नहीं. हाँ, उधर 15-20 किलोमीटर दूर आर्मी के उधर कुछ तो है. तेव्हा असा काळोख पडला होता,
खूप पाऊस पडत होता, विजा चमकत होत्या, माझ्याकडे माझं सामान होतं आणि जायला बस तरी होती की नाही मला काय माहिती जिकडे जायचं होतं. आणि स्वतः एखादी टॅक्सी केली असती ना तर माझं एक पंचमांश 1,000 रुपये असे 5 दिवसात संपून गेले असते. अशा वेळेला मी विचार करत असताना मला कुणीतरी घरी बोलवलं, जिकडे माझं सामान त्यांनी दिवसभर सेफ म्हणून ठेवून दिलं होतं जोपर्यंत मी परमिट ऑफिसमध्ये माझा फेरे करत होते तेव्हा. आणि ते म्हणाले, आप इतनी रात को किधर जाओगे, आज आप हमारे ही घर पे बैठ जाइए. त्या क्षणी मला असं वाटलं की हे ज्याच्यावरती मी सोपवलं होतं ना त्याच्या मनातही काहीतरी प्लॅन असेलच की माझ्यासाठी. ज्या विश्वामध्ये किडा, मुंगी, गांडूळ, फुलपाखरू, कुत्रा, मांजर, वाघ आणि आपण सगळे, या सगळ्यांसाठीच काहीतरी प्लॅन आहे. आणि आपल्यामधले श्रीमंत आणि गरीब आणि शिकलेले आणि अशिक्षित या सगळ्यांनाच जगता येतं. इथे माझ्यासाठी काहीतरी लिखित असेलच ना. म्हणून मी त्या प्लॅनप्रमाणे जायचं ठरवलं. आपण कधी कधी म्हणतो ना की जेव्हा शरण जातं ना आपण, जेव्हा कृष्णाने तिच्या गोपिकेला रंगवलेलं असतं तेव्हा तिला स्वतःचा रंग दिसतच नाही. ती खरी भक्ती, ती खरी शरणागती. तसं थोडं थोडं झालं असेल की मला माझ्या डोक्यात काय चाललं आहे त्याच्यापेक्षा त्याच्या डोक्यात काय चाललं आहे ह्याच्यामध्ये मी रंगून गेले होते. आणि तो जो डिसिजन मी घेतला त्याने माझी अख्खी ट्रीप बदलून गेली. कारण त्या घरी मला अक्षरशः माहेरासारखं ठेवलं. तिकडे मी, मला असं वाटतं 4-5 दिवस राहिले आणि मी बॉर्डरसुद्धा फिरून आले आणि मी सकाळ संध्याकाळ भरपेट जेवले. आणि तिकडे एक छोटीशी हूर नावाची मुलगी होती. ती मला म्हणायची, माझ्या शेजारी झोपायची. ती मला म्हणायची की आप दिन भर घूम के आने के बाद क्या क्या हुआ मुझे सब बताना चाहिए. आणि मला माझ्या मालविका आणि राधाची आठवण यायची. त्याच्यामुळे त्या घरी मला अजिबात तर्क वाटलंच नाही. सांगायचा मुद्दा असा की त्या घरामधले जे लोक होते त्यांनी मला पुढच्या वाटचालीसाठी तयार केलं. माझं असंच एक व्याख्यान साताऱ्याला चाललं होतं आणि बोलता बोलता, आत्ता माझ्याकडे फोन नाही आहे म्हणून मी करू शकत नाही, बोलता बोलता मी त्यांना एकदा फोन सोडला व्याख्यानाच्या मध्येच आणि त्यांना म्हटलं की हमीद भाई, हाँ बोलो मेरी बहना, कैसे हो आप, तो हमको बिल्कुल भूल गए. नहीं, मुझे थोड़ा काम था इसके लिए मैंने आपको फ़ोन किया. मुझे थोड़े दिन किधर रहने की ज़रूरत है, तो क्या आप मेरा 1-2 महीना रहने का इंतज़ाम आपके आजू बाजू में कर सकते हैं. बहना, आपको कितने महीने रहने की ज़रूरत है, लेकिन आप हमारा घर छोड़ के दूसरे घर पे रहोगे. आप कभी भी आ जाओ, ये भाई का घर आपके लिए खुला है. हे ऐकल्यानंतर मला एवढं नक्की कळलं की हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन, कुठच्याही धर्माचे लोक, पण त्यांच्यामध्येही माणुसकीचा झरा आहेच की. आणि मला माझ्याच स्वप्नाने ओढत ओढत अशा बॉर्डरवरती नेलं ज्या बॉर्डरवरती आजपर्यंत सुद्धा पत्रकार पोहोचलेला नाही. त्या गावाचं नाव आहे सतपोरा. त्या सतपोरा गावामध्ये शेजारची 2 घरं भारत आणि पाकिस्तान अशी आहेत. तिकडे जायची परवानगी अर्थातच मला मिळणार नव्हती. तरी पण मी दिवसभर तंगडतोड करून इकडून तिकडून कुठेतरी ते परमिट मिळवायचा प्रयत्न करत होते. मला ना खरं म्हणजे आजही असं वाटतं की कोणाचं तरी काहीतरी कागदोपत्री चुकलेलं आहे की दिवसाच्या शेवटी माझ्याकडे ती परमिशन होती. बहुतेक त्यांना सुद्धा रूल्स नीट माहिती नसते. पण ते माझ्या पथ्यावरती पडलं आणि संध्याकाळी 5 वाजता जेव्हा तंगधारवरनं सतपोरेला शेवटची गाडी निघते, त्या गाडीमधला शेवटचा प्रवासी मी होते. पण तो शेवटचा प्रवासी बनून प्रवास करण्याच्या आधी एक मोठी गोष्ट झाली. त्यांनी मला जवळजवळ 4:30 वाजता बहुतेक सांगितलं असेल की अभी ये जो कागज है उस पे एक और सिक्का बाकी है. वो सिक्का उस आदमी का चाहिए जो आपसे रिलेटिव है, आपसे रिलेशन रखता है.
आता ते हजारो किलोमीटर दूर मुसलमान वस्तीमध्ये तंगदार नावाच्या एका छोट्याशा डस्टी गावामध्ये माझा कोण रिलेटिव्ह असणार होता? आणि त्या मुसलमानाने किंवा त्या तिकडच्या रहिवाशाने शिक्का असा द्यायचा होता की मी या व्यक्तीला पूर्णपणे ओळखतो आणि त्या व्यक्तीने काहीही पुढे पाठी केलं तर त्याची संपूर्ण जबाबदारी माझी राहील. आणि मला खरंच माहिती नव्हतं 4:30 वाजता की या तंगधारमध्ये तो आहे कोण, की जो माझी संपूर्ण जबाबदारी घेऊ शकेल. माझी वेशभूषा पाकिस्तानी एजंटसारखी असली तरी, म्हणजे वेशभूषा म्हणजे तिकडे कोणी अशी मुलगी गेलेलीच नव्हती, स्त्री गेलेलीच नव्हती. आणि मी त्याची झेरॉक्स काढायला गेले सिकंदर भाईंच्या ते झेरॉक्सचं जे असतं त्याच्यामध्ये फोटोकॉपी काढायला गेले आणि त्यांनी आणलं आणि ते माझ्या हातात कॉपी देण्याच्या ऐवजी कुठेतरी घेऊन गेले आणि त्यांनी शिक्का मारून सही करूनच माझ्या हातात दिली. तेव्हा कदाचित 4:35 4:40 झालेले असतील. आणि मी ते बघितलं आणि मला रडू यायला लागलं, कारण 5 वाजता शेवटची जीप जाणार होती आणि दुसऱ्या दिवशी आजपर्यंत केलेली तंगडतोड सगळी फुकट जाणार होती, कारण नवीन तारखेला नवीन तंगडतोड करावी लागते. परमिट फक्त एकाच दिवसाचं मिळतं, मिळू शकलं तर. त्यामुळे मला डोळ्यातनं पाणी आलं, म्हणून मला थोडी लाज वाटली, म्हणून मी लगेच उलटी करून जेव्हा जायला लागले शुक्रिया म्हणून, तेव्हा त्यांनी पाठवून म्हटलं, बहना कोई ऐसी वैसी हरकत नहीं करना, तेरा ये भाई मुश्किल में आ जाएगा. आणि मी धावत धावत ते कागद दिले आणि मग परमिट घेतलं आणि त्या 5 वाजता निघणाऱ्या जीपमधून जेव्हा सतपोराला गेले तेव्हा सीमेची आसक्ती आणि माझ्या मनामधल्या सुद्धा सीमा सगळ्या गळून गेलेल्या होत्या. त्या सतपोरामध्ये हिंदुस्थान आणि पाकिस्तानमधली घरं बघायची, तर डावीकडे जायचं होतं आणि मुलं शिकतायत काय आणि कशी शिकतायत ते बघायचं तर उजवीकडे जायचं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी मी जेव्हा उठले तेव्हा मी डावीकडे नाही गेले, उजवीकडे गेले. मुलांबरोबर ती सकाळ घालवली. ते काय शिकता आहेत त्यांना थोडंसं शिकवलं, त्यांच्याबरोबर गाणी म्हटली आणि ती बाजूबाजूची घरं न बघताच मी परत आले. ही सीमेची आसक्ती गळून गेली आहे ती आजपर्यंत. आणि जेव्हा सीमेची आसक्तीच गळून गेली ना, त्याच्यानंतर एक सत्य समोर आलं आणि ते सत्य योगायोग समजा किंवा अनोखी स्वप्नपूर्ती समजा, ते गुरेजला समोर आलं. असं झालं की तो पाऊस बरोबर कसा मला गाठतो ते नाही माहिती, पण 1 वर्ष आधी जेव्हा आम्ही सगळेजण गेलो होतो तेव्हा पण वादळ आलं होतं आणि आता सुद्धा एप्रिल मे मध्ये बेमौसम भरपूर बरसात आणि वादळ येऊन पुन्हा 12, 13, 15, 18 फूट बर्फ राजधान पासमध्ये साठलं होतं. तेव्हा NHPC एक हायड्रो प्रोजेक्टचं काम करत होते. तुम्हाला तर माहिती असेल, कोयना किंवा कुठचंही आठवा जिकडे धरणावरनं पाणी आणतात आणि मग ती हायड्रो इलेक्ट्रिसिटी जनरेट होते, तेव्हा त्याचा एक बोगदा असतो, राईट. आणि तो बनवताना त्याच्या आतमध्ये कामगार जाऊन तो बांधत असतात तो बोगदा. आणि जेव्हा मी तिकडच्या SSP बांडीपुराच्या SSP कडे गेले आणि मी सांगितलं की मुझे गुरेज जाना है, ते म्हणाले आप नहीं जा सकते. 18 फूट या 12 फूट जे काही असतील ते बर्फ आहे तिकडे. मी म्हटलं लेकिन वो टनेल है ना, वो टनेल से जाऊंगी. ते म्हणाले ऐसे टनेल से आप जैसे लोग नहीं जा सकते, वो जो काम करते हैं अंदर वही जाते हैं काम करने के लिए. पण त्यावेळेला मला माहिती होतं माणसं प्लॅन करतात त्याच्यापेक्षा जास्त पॉसिबिलिटीज जो माणसांसाठी प्लॅन करतो त्याच्या हातात असतात. म्हणून मी तरीही दुसऱ्या दिवशी उठून त्या टनेलच्या तिकडे गेले आणि परस्पर झालं होतं असं की त्या SSPने HCC म्हणजे जे कन्स्ट्रक्शन पार्टनर होते त्या टनेलचे, त्यांच्याबरोबर माझ्याबद्दल सांगितलं होतं की अशी अशी कोणीतरी येईल, तिला कृपा करून ती जी लोकोमोटिव्ह जी कामगारांना आतमध्ये घेऊन जाते त्याच्यामधनं घेऊन जा. आणि मी तिकडे गेल्यानंतर जेव्हा मला कळलं की मला त्या टनेलमधनं जायला मिळणार आहे, त्यावेळेच्या चॅलेंजबद्दल आपण आत्ता बोलूया. या अख्ख्या ट्रीपभर अनवाणी फिरून माझ्या पायाला भेगा पडल्या होत्या, त्या पायातनं रक्त येत होतं, म्हणजे जखमांमधनं
त्याला थोडंसं जरी धक्का लागला तर कसं होतं तुम्हाला थोडंसं माहितीच असेल. तसं रक्त येत होतं सतत, कारण अर्थातच धक्का लागला की रक्त यायला सुरुवात व्हायची. आणि त्या लोकोमोटिव्हचं थांबायचं ठिकाण जिकडे काम चालू होतं तिथपासनं गुरेज हे 2.5-3 किलोमीटर चालून मग आपण गुरेजपर्यंत पोहोचणार होतो. तो 3 किलोमीटरच्या रस्त्यावरती आधीपासनं काम झाल्यामुळे आणि थेंबे थेंबे चिखल झाल्यामुळे, कारण बाहेर सगळं बर्फ होतं ते आतमध्ये झिरपत असल्यामुळे त्या चिखलामध्ये रुतलेले लोखंडाचे तुकडे होते. आणि अशा वेळेला जेव्हा मला लोकोमोटिव्हमधनं जायची परमिशन मिळाली त्याच्यानंतरचंच खरं चॅलेंज होतं. तशीच मी त्या वाटेवरनं चालत चालत पायाला जे काही होत होतं, मला त्याचं नाव नाही माहिती, वर्णन सांगितलं. जेव्हा मी गुरेजला पोहोचले, गुरेजच्या द्वारापाशी तुम्हाला कळलं असेल तर बोगद्याचं दुसरं द्वार गुरेजला उघडत होतं. तिकडे एक मोठं मशीन बसवून ठेवलं होतं, ज्याने ते एवढा मोठा बोगदा तयार करतात नाही का, ते तोडणारं मशीन लोखंडाचं. त्या मशीनमध्ये मी शिरले आणि त्या मशीनमध्ये साप कसा सरपटतो तशी सरपटत जेव्हा मी गुरेजला उतरले त्यावेळेला मला नक्कीच हा पाकिस्तानचा एजंट आहे अशी खात्री पटून मला अटक झाली आणि गुरेज पाहायला मिळालं, पण गुरेजची पोलीस चौकी पाहायला मिळाली आणि ते मला घेऊन गेले. त्या रात्री त्यांना SP चा फोन आला, SSP सिनियर सुपरिटेंडंट ऑफ पोलीस बांडीपोरा. मला ते सगळं ऐकू येत होतं, कारण मी पोलीस चौकी तिथंच मला जमिनीवरती बसवून ठेवलं होतं आणि मला त्यांच्याकडे लेडी कॉन्स्टेबल नव्हती, म्हणून माझी रवानगी कुठे करायची हाही त्यांच्यापुढे प्रश्नच होता. त्यांना कधी असं वाटलं नसेल एखाद्या स्त्रीला अटक करावी लागेल, तर मला तोपर्यंत असंच खालती बसवून ठेवलं होतं आणि त्यांना जो फोन आला ते काय बोलतायत ते मला ऐकू येत होतं. SSP त्यांना सांगत होते, एक बहादुर लड़की आपके यहाँ पे इतना एडवेंचर करके आई है, आपको उसका गौरव करना चाहिए, तो आपने उसको पकड़ के रखा है. ते ऐकल्यानंतर मला खूप छान वाटलं, पण मी काही दाखवलं नाही, गपचूप बसून राहिले गरिबासारखी. पण त्याच्यानंतर तो फोन संपल्यानंतर त्यांचा माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला होता. फोन संपल्यानंतर पहिली गोष्ट त्यांनी मला विचारली, मॅडम आप रात के खाने के लिए क्या खाओगे. त्यामुळे मला कळलं की तो जो प्लॅन आहे ना तो माझ्या कल्पनेपलीकडचा आहे. आतापर्यंत मी नावं घेतलेले उरी, सतपोरा, गुरेज आणि अजून एक गाव टिटवाल, या चारही ठिकाणी मला एकही पैसा खर्च करावा लागला नाही. जाण्या येण्यासाठी जे म्हणजे नाही का, एका तालुक्याच्या गावातनं दुसऱ्या तालुक्याच्या गावात तुम्हाला सुनावणीच फिरावं लागतं आणि जाताना तुम्ही काहीतरी खाता, द्राक्ष, केळी, सामोसे असं काहीतरी. त्याच्यानेच माझे जे काही पैसे खर्च झाले असतील त्याही रात्री माझी रवानगी एका पोलीसच्या ओळखीच्या घरी केली गेली. त्यांचं नाव शौकतभाई आहे, त्यांना आज मी शौकतभाई म्हणते. त्यांची बायको मला असं वाटतं शेवटच्या रात्री माझ्या पायाला मलम लावत होती. मला झोप लागली होती आणि तिने माझ्या पायाला मलम लावायला सुरुवात केली. मला अचानक जाग आली आणि मी म्हटलं, थोडं ऑकवर्ड वाटलं, तर ती म्हणाली, आप कैसे घूम रहे हो, ऐसे पाँव लेके आप घर जाएंगे तो आपके पति क्या बोलेंगे कि हमने आपकी हिफाजत ही नहीं की. त्या रात्री मी स्वतः थोडा विचार करायला लागले की ही सगळी जी हा सगळा प्रवास मी केला आहे तो कोणाच्या भरोशावर. SSP की ज्याला मी माझी आंतरिक शक्ती म्हणत होते ती, की हे अशी लोक ज्यांच्यावरती मी विश्वास टाकला पण ते विश्वासघातही करू शकत होते. नक्कीच कुणाच्या भरोशावरती मी हा प्रवास केला जो मला माहितीच नाहीये, ज्याला आज मी त्याचा माझ्यासाठी प्लॅन आहे असं म्हणते, ती माझी कल्पनाच नाही का, की त्या कल्पनेच्या बळावरती मी हा एवढा सत्य प्रवास केलेला आहे.
त्या रात्री मला थोडं थोडं असं वाटलं की आपल्या शरीराच्या शक्तीहूनही आपल्या मनाची शक्ती अशी काहीतरी एक गोष्ट आहे. थोडी थोडी त्याची जाणीव झाली, बस. त्याचं स्वरूप कळलं नाही किंवा काही नाही. आपण नाही का माझ्या डायरीमध्ये लिहिण्यासाठी रोज बसल्या बसल्या मला सुद्धा माझं कल्पनारंजन करायला जातंय काय, तसंच समजा. पण एवढं नक्कीच माहिती होतं, या प्रवासात जिकडे माझा स्वेटरही हरवून गेला होता आणि माझ्या पायातही काही नव्हतं आणि 12 फूट बर्फाच्या रस्त्यावरनं, मधल्या रस्त्यावरनं मी गुरेजला फिरत होते, हुंदडत होते. बर्फाचा पाऊस पडला तर त्याच्यात भिजत होते आणि हे सगळं शरीर नक्कीच झेपू शकत नव्हतं. दुसऱ्या दिवशी माझ्यासाठी ऑर्डर निघाली, कारण मी इकडे तिकडे फिरताना मला एक मेजर आर्मीचा भेटला आणि त्यांनी सांगितलं की इकडे तू आता राहू शकत नाही. त्यांनी माझी हाकलवण्याची ऑर्डर काढली तिकडनं आणि मी जायला निघाले तर पुन्हा त्या टनेलच्या तिकडे गुरेजमधनं दांडीपुराला जाणारे जवळजवळ 200 लोक तिकडे उभे होते, असं मला वाटतं की 200 असतील. पण त्या लोकोमोटिव्हमधनं फक्त जर का ले पर्सन जायची वेळ आली तर 8, 10, 20, 25, 50, मी खूप जास्त बोलते आहे, एवढेच लोक जाऊ शकत होते. पोलीस त्याला थांबायचा प्रयत्न करत होते आणि लोक धक्काबुक्की करून आतमध्ये घुसत होते आणि ह्या सगळ्यामध्ये मी कशी शिरू. आणि त्याच्यानंतर माहिती आहे ना, ते सर्पासारखं सरपटत जायचं. पण ते सर्पासारखं सरपटायला ते एवढ्या मोठ्या चक्रा, म्हणजे ते मशीन जे होतं त्याच्यामध्ये चढायला एक शिडी होती. त्या शिडीवरती एक माणूस चढूच शकत नव्हता. 8-10 जण, माझ्याकडे तो व्हिडिओ आहे, सगळ्या बाजूने लोक चढत होते आणि ती शिडी अशी मोडायला निघाली होती. असं करत करत जेव्हा कशी तरी मी त्या शिडीकडे गेले तेव्हा सगळे लोक शांत झाले, सगळे उतरले शिडीवरनं आणि म्हणाले नाही नाही उनको जाने दो. मी एकटीच बाई होते, तेवढं तर मला माझी वट असायलाच पाहिजे. जेव्हा मी टनेलमध्ये गेले तिकडे जे पोलीस होते ते धूर सोडण्याचा अनाउन्समेंट करत होते, लाठी मारायची अनाउन्समेंट करत होते. लोकोमोटिव्ह आतमध्ये शिरलेल्या एवढ्या लोकांना नेऊच शकत नव्हती आणि एवढी लोक शिरल्यामुळे आतमध्ये गुदमरल्यासारखं वाटायला लागलं. अर्थातच ते दगडी असतं सगळं आणि तिथे ऑक्सिजन येण्याचं काय अरेंजमेंट असतं हे मला माहिती नाही, पण गुदमरायला लागलं. अशा वेळेला कोणीतरी त्याचा ग्लुकोज बिस्किटचा पुडा काढला आणि दुपारची वेळ होती, त्यांनी खायला सुरुवात केली. तर मला तेव्हा असं मला वाटतं की मला चक्कर येत होती. ती त्यांनी बघितलं असेल, असं 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 बघितलं असेल का काय. त्याने म्हटलं की मॅडम जी आप खाना. तर मी म्हटलं नाही नाही आप खा लो, मैं ठीक हूँ. तर म्हणाले पता नहीं शायद रात भर भी इधर रहना पड़े, आपका क्या होगा, आप खा लो. मी म्हटलं आपका क्या होगा, आप खा लो, आपका है. म्हणाले हमारी तसल्ली तब नहीं होगी जब हम खाएंगे, हमारी तसल्ली तब होगी जब हमारे मेहमान खाएंगे. आणि त्याने तो बिस्किटचा पुडा मला दिला. त्याच क्षणी माझ्या बॅगेमध्ये मात्र जवळजवळ 4-5 किलो चॉकलेट्स, 5,000 रुपये घेऊन गेले होते. पण त्याच्याबरोबर ही एवढी 5-5 किलो, माझ्या मुली तर म्हणायच्या तुला नक्की ते ह्याच्यामध्ये एअरपोर्टला अडवणार, त्यांना वाटणार की एवढी चॉकलेट घेऊन चालली आहे म्हणजे काहीतरी याच्यामध्ये गुपित आहे. पण ती मी अशासाठी नेली होती की कोणीतरी मला मदत केलं तर मला त्यांना परतफेड द्यायला काहीतरी माझ्याजवळ पाहिजे. आणि माझी ट्रीप संपत आली तरी पण माझी बक्षीस देण्याची पद्धत कशी होती माहिती आहे, ये लो धन्यवाद. आणि तरीही 3-4-5 किलो चॉकलेट्स माझ्याकडे शिल्लक होती. त्यांनी जेव्हा त्याचा ग्लुकोजचा बिस्किटचा पुडा मला देऊन टाकला तेव्हा मला इतकी लाज वाटली असेल की मी तो सगळा पुडा उघडला, माझ्याकडची बॅग उघडली, चॉकलेटने भरलेली होती, किटकॅट आणि कसली कसली होती. आणि मी लोकांना सांगितलं आप खा लो, आपको भी रात भर अगर लगे तो ऐसे ही रहना है. मी त्या क्षणी मला असं वाटलं
जे मी आजच्या माझ्या आयुष्यापर्यंत तेच फॉलो करत आहे की मानवतेच्या पुढे काहीच नसतं. जेव्हा त्या मानवतेची जाणीव आपल्याला होते ना, तेव्हा ती जी शक्ती आहे ना, ती सुद्धा आपल्याबरोबर ठाम उभी राहते की चल तू पुढची वाट, मी तुझ्याबरोबर आहे. आणि मला असं वाटतं की हे काश्मीरियतमध्ये मी जो छोटासा भाग सांगितला आहे त्याच्यापेक्षा अनेक काही जण मला इकडे उभं राहून बोलायला खूप आनंद वाटतो की नाशिकचे एक गृहस्थ आहेत, एक वाचक आहेत. त्यांनी मला असं वाटतं की ते वयस्कर आहेत, तर त्यांनी फोन केला मला काश्मीरियत वाचल्यानंतर आणि त्यांनी मला जो अभिप्राय सांगितला तो मी शेअर करून, कारण आजच्या दिवसासाठी आणि या व्याख्यानमालेसाठी खूपच साजेसा आहे. त्यांनी मला सांगितलं की सुप्रियाताई, माझ्या आयुष्यात मी माझी जन्मठेप हे पुस्तक वाचलं आणि त्याच्यानंतर जर का कुठचं पुस्तक मी चांगलं वाचलं असेल तर ते काश्मीरियत आहे. आणि हे पुस्तक वाचून फक्त काश्मीरची किंवा हिंदुस्थान आणि पाकिस्तानची सुप्रिया राज नावाच्या एका स्त्रीची मूर्खासारखं साहस करण्याची सफर असं न बघता आपल्याला ते वाचल्यानंतर ह्या दोनच गोष्टी कळल्या की आपलं स्वप्नासाठी कुणी आपल्याबरोबर उभं राहत नसतं, पण तरीही आपल्याला दिसत असताना की सगळं जण ज्यांना मी डोळ्यांनी बघू शकते आहे त्यांना माझ्या स्वप्नामध्ये रस नाही, तरीही आपल्या स्वप्नामध्ये दम असेल आणि आपल्यामध्ये असेल तर अजूनही ते जे अननोन आहे ते कायम आपल्याबरोबर उभं असतं. आणि दुसरं, ते आपल्याबरोबर उभं असून सुद्धा आपल्याला त्याच्या हातात सगळं सोपवून द्यावं लागतं. आपलं काम आहे फक्त चालणं, बाकी आजूबाजूचं सगळं मॅनेज करण्याची कपॅसिटी आपल्यात आहे का? त्याच्यामुळे मला असं वाटतं की काश्मीरियत वाचून तुम्हाला एवढा नक्की जर का मिळाला संदेश की एक पाऊल तुम्हाला धाडसाचं पुढे टाकावं असं वाटलं तुमच्या स्वप्नासाठी आणि तुम्हाला माहिती असेल की जर का ते स्वप्न सात्विक असेल तर अख्खी कायनात आपल्याबरोबर उभी राहील, अख्खी सृष्टी आपल्याला सपोर्ट करेल. तर मला असं वाटतं काश्मीरियत त्या दृष्टीने तुम्ही वाचा आणि मला नक्की रिप्लाय, फीडबॅक, प्रतिक्रिया द्या. थँक्यू. मला ताईंनी सांगितलं की अनेकांना होमस्कूलिंग सुद्धा नवीन विषय वाटतो, तर चालेल. पुन्हा त्याची सुरुवात आठवायची झाली तर मी कॅन्सर पेशंट्सबरोबर काम करत होते. हा खूप चांगली गोष्ट आहे होमस्कूलिंग समजण्यासाठी आजच्या काळात, की मी तेव्हा कॅन्सर पेशंट्सबरोबर काम करत होते आणि एक बाळ होतं ज्याचं नाव आपण वेगळं ठेवूया, ज्याचं नाव आपण दिलीप ठेवूया. तर ते बाळ खूप मस्तीखोर होतं, 6-7 वर्षाचं असेल. आणि मला कोकणात, आम्ही सगळेजण कोकणात ट्रिपला येणार होतो आणि त्या बाळाला मी सांगितलं, तुला ही कविता पाठ करायची, कोशिश करने वालों की हार नहीं होती, ती कविता होती. मी येईपर्यंत तुला ही कविता पाठ करायची आहे. सेंट जूड्स चाइल्ड केअर सेंटर म्हणून एक NGO आहे, तिकडे मी काम करत होते. तर आम्ही जेव्हा काश्मीरला कोकणामध्ये आलो आणि फिरून 4-5 दिवसांनी घरी गेलो आणि मी माझ्या स्टाफला जेव्हा फोन केला की थोडं विचारायला की काय काय चाललं आहे, तेव्हा मी विचारलं की दिलीपला मी ती कविता देऊन गेले होते, एक कडवं करायला सांगितलं होतं, बसला तरी का, केली का? आणि मला मोठं सांगितलं होतं की हां नक्की करणार. तर मला तिने सांगितलं स्टाफ मेंबरनी की दिलीप इज नो मोर. त्या दिवशी मी विचार केला, मी खूप कठीण प्रसंगातनं गेले त्या दिवशी असं नाही, पण त्या गोष्टीनंतर मी विचार केला की आयुष्याच्या शेवटच्या दिवशी मी त्याला ही गोष्ट शिकवली, कोशिश करने वालों की हार नाही होती. आणि काय मतलब होता त्या एका वाक्याचा, अर्थ काय होता? मला एकूणच असं वरवर शिकवण्याची मर्यादा कळली आणि मला असं वाटलं ह्याच्या पलीकडेही जाऊन शिकण्यासारखं काहीतरी असेल. पण नको रे, आपल्या मुलींच्या आयुष्यामधल्या
शेवटच्या दिवशी त्यांना ते माहितीच नसेल? किंवा अशी वेळ येईल की सगळं जग शाळेमध्ये जात आहे म्हणून त्या चालल्या, त्यांना त्यांच्या शाळेमध्ये जाण्याचा उद्देशही माहिती नसेल आणि मला ते चालणार नव्हतं. म्हणून मी मालविका दादाला विचारलं की तुम्ही शाळा सोडाल का? एकदा म्हणजे गणपतीची सुट्टी त्यांना मिळत नव्हती तेव्हा मी त्यांना विचारलं. त्या म्हणाल्या की अरे हे काय 2च दिवस सुट्टी. मी म्हटलं मग सोडाल ना शाळा, आपण घरीच करू अभ्यास. तर त्यांना असं वाटलं थोडी दमदाटी करते की काय, की 2 दिवस सुट्टी चालत नाही, मग शाळा सोडते तुमची असं. पण थोडे दिवसानंतर मी सारखं तेच बोलल्यानंतर त्यांना कळलं आणि एक दिवस त्यांना काय वाटलं असं त्यांनी शाळा सोडून दिली. शाळा सोडल्यानंतर सगळा विश्वास आणि जबाबदारी माझ्यावरती होती आणि खरंच सांगते पुन्हा आता आपल्याला सगळं काश्मीरीशी रिलेट केलं ना तर आयुष्याचा अर्थ खूप पटापट उलगडत जाईल असं मला वाटतं. तर तेव्हा सुद्धा माझ्यामध्ये काय होती कुवत की या 2 पोरींना मी पुढे नेईन. आज लोक कधी कधी असं म्हणतात तू जिजाऊ सारखी, ते नाव सुद्धा फार मोठं आहे, पण असं कोणी म्हटलं आहे, कोणी काय म्हटलं आहे आणि मला त्यांना सांगायला गेलं तरी कसं तरीच वाटतं की तुम्ही मला ते म्हणू नका, मी काही केलं नाही. मी त्यांना पटकन 4 शब्दात काय सांगू की हे कोणी केलं. पण झालं असं की जे समोर दिसतं आम्ही त्याच्यामध्ये आम्हाला जे शक्य होतं ते करत गेलो. मालविकानी हळूहळू तिला IT या विषयात रस आला आणि आणि असं काही नव्हतं, म्हणजे मालविका मॅथ्समध्ये खूप पुढे होती. शाळेमध्ये दोघी जणी खूप हुशार होत्या आणि मालविकाने सांगितलं नंतर मला मॅथ्स शिकायचंच नाही आहे. फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, मॅथ्स सगळं सोडून दिलं आणि हळूहळू तिला IT मध्ये रस यायला लागला आणि जे समोर दिसतं आहे ते करत करत एक दिवस असा आला की ती ऑलिम्पियाडसाठी तयार झाली आणि मालविका आपल्या भारतातली पहिली मुलगी आहे जिने भारतासाठी मेडल आणलं ऑलिम्पियाडमध्ये आणि स्वतः शिकून म्हणजे नक्कीच तिला शिकवणारे कोणी होते पण कोणी टीचर नाही आयुष्यात. आणि त्याच्यानंतर MITने मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीने आम्हाला एक पत्र म्हणजे ईमेल लिहिला की या मुलीला आम्हाला अप्लाय करायला सांगा. आणि मालविकाकडे तर काहीच प्लॅन नव्हता की पुढे काय करायचं आहे. अर्थातच मी तुम्हाला सांगितलं तसं आपल्या प्रत्येक प्लॅनपेक्षा त्याचा प्लॅन फार मोठा असतो. आणि जेव्हा त्यांचं तसं पत्र आलं तेव्हा मी मालविकाला म्हटलं तर ती म्हणाली तू त्यांना सांग की मी अनस्कूलर आहे. अनस्कूलर अशी एक टर्म आहे जी लोक परीक्षा देत नाहीत, जी मुलं त्यांना अनस्कूलर म्हणतात. मालविका आणि राजा या दोघांनी अनस्कूलिंग केलं म्हणजे त्यांनी 10वीची आणि 12वीची परीक्षा दिलेली नाही. तर मग मी म्हटलं की मी कसं लिहू, तुझ्यासाठी त्याने लिहिलंय. माझा जिकडे तिकडे माझा ईमेल देऊन यायची, त्याच्यामुळे तिचे ईमेल्स मला यायचे. मग मी तिला सांगितलं की तुलाच रिप्लाय करावं लागेल. मग तिने रिप्लाय करायच्या आधी MITचे बघितलं, मग ती MITच्या प्रेमात पडली. मग तिने त्यांना रिप्लाय केलं की ओके मी अप्लाय करते. आणि त्यांना जेव्हा कळलं की मालविका 12वी पण पास नाही आहे तेव्हा ते म्हणाले की म्हणजे असं कोणी अप्लाय केलं नव्हतं तोपर्यंत. आणि दुसरं त्यांनी विचारलं की तिला फिजिक्स येतं का नाही, केमिस्ट्री येतं का नाही, तिला मॉलिक्यूल, ॲटॉम, प्रोटॉन, न्यूट्रॉन हे शब्दच कधी ऐकलेले नाही. बायोलॉजीची सेल, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम काहीच माहीत नाही. तर ते म्हणाले आमच्याकडे हे सगळे विषय आहेत आणि ते सुद्धा ॲडव्हान्स लेवलला, त्याच्यामुळे तिला घेऊ की नाही सांगता येत नाही. आणि आमची छोटी मुलगी आहे ती मालविकाची खूप छान ॲक्टिंग करते. ती म्हणते पण मालविका दुसरं काही ऐकायलाच तयार नव्हती. तिला दुसऱ्या कुठच्या तरी युनिव्हर्सिटीने ॲडमिशन दिली होती, युनिव्हर्सिटी ऑफ वॉटरलू. पण मालविका म्हणाली मला MITतच जायचं आहे. आमची लहान मुलगी तिची ॲक्टिंग करायची. मालविका म्हणाली मम्मा मला ना MITत जायचं आहे, मला MITत जायचं आहे, मला MITत जायचं आहे. आणि चालत राहिली. आणि 14 मार्च त्या वर्षीचा 14 मार्च ज्याला पाय डे म्हणतात 3.14 त्या दिवशी आम्हाला ईमेल आला की मालविका गॉट ॲडमिटेड इन MIT. जगातली अशी पहिलीच केस आहे जिने 10वी केलेली नाही, 12वी केलेली नाही, जिला फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजीचा ओ का ठो येत नाही आणि MITने तिला घेतलं आणि आज ती
बर्कलीमध्ये PhD करते आहे. तर होमस्कूलिंग म्हणजे आपण शाळेतनं काढून मुलांना पळवलं नाही आहे. होमस्कूलिंग म्हणजे आपण शाळेतनं जर का खरंच काहीतरी कारण आहे आणि शाळेत पाठवायचं नाही आहे. पहिलं तर वाय या शब्दापासून सुरुवात होतं की नाही होमस्कूलिंग, तर त्याचं ठोस कारण पाहिजे. आपली कपॅसिटी तर वायला निभावण्याची आहे का, त्या कारणाला, उद्दिष्टाला. आणि जर का खरंच असेल कपॅसिटी, तर त्याच्यानंतर जे काही होतं त्याच्यामध्ये आपल्या बाळाचं चित्त रमतंय का, की आपण त्याला आपल्या पद्धतीने दौडवतोय पुढे पुढे. होमस्कूलिंग करायचंच असेल, शाळा सोडायचीच असेल, तर ते पुढे धावण्यासाठी नाही, थोडं धीराने घेण्यासाठी, स्वतःच्या वेगाने चालण्यासाठी, असं मला वाटतं. आणि होमस्कूलिंग म्हणा किंवा काश्मीरियत म्हणा, तुम्हाला या दोघांमधले काहीही प्रश्न असले तर मग तुम्ही मला स्वतःहून विचारू शकता. मंडळी, जसं त्यांनी सांगितलं, कोणाला प्रश्न असतील तर विचारायला काहीच हरकत नाही. फक्त पुढे येऊन विचारा, म्हणजे माईकवरती बोलून प्रश्नही सगळ्यांना कळेल, उत्तर तिकडून येईलच. काश्मीरियत नक्की वाचा. आत्ता जेव्हा त्याला पुरस्कार मिळाला त्याच्यानंतर मला हा आत्मविश्वास आलेला आहे. मी असं कधी कोणाला सांगितलं नाही, पण आता त्याला पुरस्कार मिळाला आहे त्याच्यामुळे नक्की मी चांगलं लिहिते बहुतेक. म्हणजे नक्की लिहिते, बहुतेक पण नाही, नक्की लिहिते. त्यामुळे नक्कीच त्यांच्याकडे मी ठेवलेले आहेत काही पुस्तकाच्या प्रती. तुम्हाला हवं तर तुम्ही त्यांना सांगा. कुणाला काही विचारायचं असेल तर तुम्ही विचारा. आयदर कुणालाच काही प्रश्नच नाही पडले किंवा इतके प्रश्न पडले की पटापट काही सुचत नाही का. तुम्ही मग अशी उल्लेख केलात की तुमच्या पायाला भिगा पडल्या होत्या किंवा रक्त येत होतं, तर तुम्ही अनवाणी प्रवास केला की सगळे 24 दिवस मी अनवाणी प्रवास केला. पण का, त्यामागचं कारण काय? मला असं हा पण प्रश्न खूप जण विचारतात, पण ज्या प्रश्नाचं माझ्याकडे उत्तर नाही आहे त्याचा मी द्यायचा प्रयत्न केला तर मला असं वाटतं ते खोटं ठरेल. तर मला त्याचं कारण खरंच माहिती नाही, पण एक गोष्ट खरी आहे की मी छोटी असल्यापासून आत्ताही तिथेच चपला काढून ठेवल्या आहेत, तर मला ते थोडं हरवतात माझ्या चपला, आणि थोडं म्हणजे जरा प्रॉब्लेमच आहे की कुठे चप्पल काढून ठेवली, आणि अनवाणी भटकायची सवय आहे. बाकी कुठचं स्पिरिच्युअल किंवा असं भक्तीचं कारण नव्हतं, पण मला त्याचे परिणाम माहिती नव्हते, हे खरं आहे. इकडे इकडे अनवाणी हुंदडणं सोपं आहे, तिकडे अनवाणी गेल्यानंतर काय होऊ शकतं हे तेव्हा कळलं. म्हणूनच मी हा प्रश्न हां. अजून कोणाला प्रश्न विचारायचा? तुमचं पुस्तक वाचलं, पुरस्कार मिळायच्या आधी वाचलं, हां, कसं वाटलं? त्यामुळेच आज खूप व्यस्त दिवस असूनही हे ऐकायचंच असा विचार करून इथे आले. हे सगळं वाचताना आणि आज तुमचं ऐकतानाही मनात असं आलं की रोज पेपर उघडला की इतक्या महिला सुरक्षेवर आघात करणाऱ्या बातम्या आपण वाचतो. आणि एका बाजूला जो भाग अत्यंत असुरक्षित मानला जातो, अशा ठिकाणी तुमच्यासारखी स्त्री अशा तऱ्हेचा प्रवास करून येते, अत्यंत अनोळखी घरी राहते आणि हा सगळा प्रवास पूर्ण करते. काय याच्या मागचं रहस्य, ही कुठली विसंगती, असा एक प्रश्न मनामध्ये येतो. मला असं वाटतं की आपल्या सुरक्षेची आपल्याला भीती वाटते आहे, आणि त्याच्यामुळे आपण काहीतरी करतो आहोत. खरं म्हणजे भीती ही निसर्गाने व्यवस्थाच त्याच्यासाठी केली आहे की आपण संकटात पटकन पडू नये, आपण मूर्खासारखी साहसं करू नयेत, म्हणून भीती. पण आपल्याला ते भीती हे, मला असं वाटतं की भीती हे टूल मिळाल्यानंतर आपण त्याचा गैरवापरच जास्त करतो, ह्याची भीती त्याची भीती. पण मला असं वाटतं
ती भीती बाळगल्यामुळे काही वेगळं होतच नसतं. जे आपल्या नशिबात आहे ते तर होणारच असतं. त्याच्यामुळे घाबरा, पण जत्रेच्या पाळण्यातनं मध्येच थांबून उतरायला सांगू नका. मी पण खूप घाबरले. कोणी जर का असं म्हणत असेल की सुप्रिया धाडसी आहे तर ते खोटं आहे. मी खरंच सांगते. मला पोटात गोळा यायचा, हातपाय लटपट लटपट कापायचे, पण मग मी थोडी थांबायचे, कारण मला माहिती होतं की मी घाबरली असताना मला पुढचा निर्णय नाही घ्यायचा आहे, किंवा मी घाबरत घाबरत त्याच दिशेने जायचं. आणि मी आजही आयुष्यात तेच करते. मी घाबरते, पण मी माझी वाट बदलत नाही. मी थोडी थांबते, कारण नाही का, थोडासा विचार करा की भीती किंवा राग किंवा दुःख यांनी जेव्हा आपलं डोकं व्यापून गेलेलं आहे ना, तेव्हा आपण कशी आपली निर्णय क्षमता चांगली म्हणू शकतो, नाही का? त्याच्यामुळे जो निर्णय मी पूर्ण शुद्धीवर असताना आणि भीतीचा लवलेशही नसताना घेतला होता, मला असं वाटतं की त्यावेळेला जो विचार केला होता तो भीती असताना केलेला विचार हा जास्त निकृष्ट दर्जाचा आहे त्याच्यापुढे. त्याच्यामुळे मी माझा निर्णय बदलला नाही भीतीमुळे. असं माझा प्रश्न असा नाही आहे, पण मी माझ्या आयुष्यामध्ये एक स्त्री व्यक्ती असं काही धारिष्ट करू शकते हे मी प्रथम ऐकलं आज. एवढी मी तुम्हाला प्रतिक्रिया देतो आहे. आणि मला असं म्हणायचं आहे की आम्हा मुंबईवाल्यांना चर्चगेट ते विरार आणि CST ते कल्याण याच्या पलीकडे जग आम्हाला माहीत नाही. हे माझं स्पष्ट मत आहे. आम्हाला एवढंच जग माहिती आहे आणि त्या लोकलच्या प्रवासाचंच आम्ही कौतुक करतो, कशी आम्ही गर्दीत चढले वगैरे. तर या स्थितीमध्ये तुम्हाला हे सगळं करावं असं कसं काय वाटलं? आपल्याला असं वाटतं की संस्कार असतात लहानपणापासून, किंवा परंपरेमध्ये तुमचे पूर्वज काही या विषयात कुठे कोणी होते का, किंवा इतकं मोठं धारिष्ट करावं किंवा एकट्याने फिरावं असं वाटण्याचं काही ठोस कारण असेल की काय? तसं असलं तर थोडंसं स्पष्ट करा. मला असं वाटतं की आम्ही जेव्हा गेलो होतो ना मालविका राधाबरोबर काश्मीरचा प्रश्न शोधायला, तर त्याची आस त्यांना नव्हतीच. ते जबरदस्ती माझ्या पाठोपाठ आले होते असं मला वाटतं. मला मात्र एखादा प्रश्न आपल्याला भेडसावत असतो ना, मग त्या प्रश्नाचं उत्तर आपण शोधायला बघतोच, नाही का? एखादी सिरियल, ती सिरियल आपल्याला आवडली ना की त्याच्या पाठचं मेकिंगसुद्धा बघायला आपल्याला आवडतं. बिहाइंड द सीन्स आपण ज्याला म्हणतो. आणि ही तर सिरियल अशी आहे, काश्मीर प्रश्न, इतक्या वर्षानंतर सुद्धा त्याचा TRP कमी झालेला नाही आहे. आणि अशा सिरियलचे धागेदोरे जे आम्हाला पहिल्या ट्रिपमध्ये मिळाले ना, म्हणजे मी आत्ता काहीच सांगितलेले आहे. तुम्ही जेव्हा ते वाचाल तेव्हा तुम्हाला खरंच कळेल की ते माझं तर डोकं खराब झालं होतं. खरंच मला काहीच सुचत नव्हतं. म्हणजे असं कसं आहे, मग ते कसे आणतात प्रेत, आणि मग ते अतामांना मग त्यांनी जी दर्दभरी कथा सांगितली होती ती खरंच आहे काय, की हे सगळं जण खोटा आव आणत आहेत. आणि कधी कधी मला काय वाटतं ना की आपलं मरण आपली सगळ्यात आवडती गोष्ट करताना जर का आलं तर त्याच्यासारखं सुख नाही. APJ अब्दुल कलाम आझाद. त्याच्यामुळे मला खरंच मरणाची एवढी मी विचार नाही केला, आणि नाही मला असं वाटलं होतं की तिकडे काहीतरी अघटित घडेल. मी माझ्या डायरीमध्ये सुद्धा लिहिलं आहे, आणि मला असं वाटतं पुस्तकातही लिहिलं आहे की मी लिहिलं होतं की मी लोक नुसतं जे TV वरती बातम्या ऐकता आहेत त्याच्या पलीकडे काय आहे त्याचा मी शोध नक्की लावीन. मी परत येईन आणि अख्ख्या जगाला ती गोष्ट सांगेन. आणि तसंच झालं. जी गोष्ट कोणीच ऐकली नव्हती ती मला सापडली. त्याच्यामुळे जर का आपण हाय रिस्क हाय रिटर्न्स हे मॉडेल बघितलं तर आपल्याला मोठं काहीतरी मिळवायचं असेल तर आपल्याला मोठं काहीतरी बाजूला ठेवावं लागतं. तसं आपोआप झालं असं वाटतं. नमस्कार, मी वैशाली पुराणे. मी मागच्या वर्षी यांचं पुस्तक वाचलं होतं. पुण्यात घेतलं होतं विकत. दिवाळी अंकाच्या खरेदीला गेले होते तेव्हा. आणि मी काश्मीरची दुसरी पुस्तकं बघायला गेले होते.
त्यांना काश्मीर विषयावर पुस्तक मागितलं, त्यांनी मला हे दिलं हातात. आणि ते वाचून मी गेल्या 2 वर्षात 4दा काश्मीरला गेले, इंटी गेले, 2दा अरे तुमचं वा. पुस्तक वाचायच्या आधी आणि 2दा तुमचं पुस्तक वाचल्यानंतर. आणि ह्या पुस्तकात लिहिलेली एकंदरीत गोष्ट खरी. म्हणजे गेल्या 4 वर्षात 4 ट्रिप्समध्ये माझे जे ऋणानुबंध झाले तिथल्या लोकांशी, ते जवळच्या नातेवाईकांपेक्षा जास्त आहेत. आणि खरंच माझा अजून विश्वास बसला की इन्सानियत, खरंच तिथली लोक खूप आपलेपणाने आपल्याला जगतात. आणि तुम्ही म्हटलं तसं मलाही तिथे बहीण मानणारे लोक आता आहेत. अरे वा. आणि मी ज्या ज्या लोकांना तिथे रेकमेंड केलं आहे त्यांच्याकडे जा म्हटलं, तारीख बहीण म्हणून जे आहे श्रीनगरमध्ये, त्यांच्याकडे ज्यांना ज्यांना पाठवलं आहे ती सगळी लोक येऊन आनंदी ती अजून त्यांच्या लोकांना रेकमेंड करतात आणि त्यांच्याकडे जातात. मला विनीच आत्ता दिवाळीच्या आधी लिहिलं होतं की तुझी पुस्तकं कुठे मिळतील, मला अजून काही लोकांना गिफ्ट मला द्यायचे. द्यायची. तुम्ही म्हटलं तर आमचं मी त्यांच्याकडनं घेईन आता. थँक्यू. थँक्यू सो मच. एक पुस्तक आहे, तुम्ही सगळ्यांनी मराठी किंवा इंग्लिशमधनं वाचलं असेल, द अल्केमिस्ट. त्याच्यामध्ये जे अतिशय सुंदर त्याला झालेली रिअलायझेशन्स आहेत ना, ती सगळी एकत्र करा आणि मग विचार करा की ही काल्पनिक कथा होती. आणि तेच तुमच्या उंजळीमध्ये जे काही तुम्ही साठवलं असेल ना, ते हातात धरूनच काश्मीरीयत वाचा. तुम्हाला तेच सगळं सत्यकथेमध्ये सापडेल. त्याच्यामुळे खूप अद्भुत आहे, पण ती सत्यकथा आहे. आणि तुम्हालाही काश्मीर बॉर्डर जर का बघायची असेल तर तुम्ही नक्की त्यांच्याकडनं नंबर घ्या आणि जाऊन स्वतःच्या डोळ्याने बघा. सुप्रियाताई, तुमचं हे काश्मीर वर्णन थांबूच नाही असं वाटत होतं. आम्हाला खूप सारं ऐकायचं अजून वाटत होतं, पण तरी कुठेतरी वेळेचा जे बंधन असतं ते पाळावंच लागतं. आता संवेदनशील भागात एकल प्रवास करणं ही काही सोपी गोष्ट नाही. आणि या कठीण प्रवासासाठी मी 4 ओळी लिहिल्या आहेत सुप्रियाताईंसाठी. जिद्द तुमची धाडसाची, जगावेगळ्या ध्येयाची, पूर्ण केले तुम्ही त्यासी, जुळवून येथे साऱ्यांशी. बालकांच्या होमस्कूलिंगचा निर्णय तुमच्या मनाचा, संस्कारक्षम मुले घडविताना प्रवाहाविरुद्ध काम करण्याचा. खरं तर होमस्कूलिंग हे आत्ता जास्त प्रचलित व्हायला लागलं, पण तुम्ही जेव्हा ते सुरू केलं असेल तेव्हा ते नवीनच होतं. त्यामुळे त्या प्रवाहाविरुद्ध जाणं हे एक आव्हानच आहे. पाक काश्मीर सीमेवरचा एकला हा प्रवास चांगल्या वाईट प्रसंगासह अनुभवला खास. विरोध साऱ्यांचा पत्करूनी, सासूबाईंचा विश्वास जिंकूनी, मुलांची मदत स्वीकारूनी उद्दिष्टपूर्ती केली तुम्ही. आहात तुम्ही मनस्विनी, धाडसी आणि पराक्रमी. सलाम तुमच्या एकल प्रवासाला. आम्ही करतो मनापासून, आम्ही करतो मनापासून. मी आमच्या श्री मिलिंद बेडेकर सरांना विनंती करते, त्यांनी आमच्या माननीय सुप्रियाताईंना पुष्पगुच्छ व श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान करावा. हा पुष्पगुच्छ जो तुम्ही पाहता आहात, आपली हितचिंतक सुनीता वैद्य हिने स्वतः हे सुंदर पुष्पगुच्छ तयार केलेले आहेत. तिलाही धन्यवाद. रसिका प्रेक्षकांना एक विनंती आहे की सूचना आहे की माननीय सुप्रियाताईंनी त्यांनी जे पुस्तक लिहिलं आहे काश्मीरात, तर त्या पुस्तकांच्या प्रती ज्या आहेत तर तेथे विक्रीसाठी मांडलेल्या आहेत. ज्यांना हव्या असतील त्यांनी तिथे नेऊन त्या घेऊन जायच्या आहेत. तसंच उद्याच्या कार्यक्रमाची सूचना मी देते आहे. उद्या 25 नोव्हेंबर 2024 रोजी संस्कार व्याख्यानमालेतलं दुसरं पुष्प गुंफलं जाणार आहे. यात माननीय श्री रघुनंदन गोखले म्हणजे बुद्धिबळ प्रशिक्षक, द्रोणाचार्य पुरस्काराने जे सन्मानित आहेत,
तर बुद्धिबळाचं अद्भुत विश्व आपणासमोर ते साकारणार आहेत. शनिवारच्या म्हणजे कालच्या लोकसत्तेत त्यांचा लेखही लिहून आलेला आहे. आणि रसिक प्रेक्षकांना एक विनंती आहे, उद्या तुम्ही सर्वांनी मोठ्या संख्येने 7:25 उपस्थित राहा, म्हणजे 7:30ला आपला कार्यक्रम जो आहे तो सुरू करण्यास आम्हाला विलंब होणार नाही. धन्यवाद.